एखादी व्यक्ती मृत पावली आणि निरोप मिळाला. हा निरोप मिळाल्या धावत त्या ठिकाणी जाणारी माणसं, अशा माणसांची या समाजात काही कमतरता नाही आहे. जरी काही ठिकाणी आपल्याला काळ बदलला आहे, लोकांना आजकाल वेळ नाही, अरे गेले का इतकंच विचारून लोक निघून जातात. अंत्यविधीला गर्दी कमी होत चालली. हे असं चित्र जरी दिसत असलं तरीसुद्धा मला तरी अजूनही असं वाटत नाही की माणुसकी या समाजातली पूर्णपणे संपली आहे, असं नाही वाटत मला. खूप चांगला स्वभाव आहे की एखाद्या घरामध्ये जर कोणी मृत झालेलं समजलं तर आपली स्वतःची कामं बाजूला ठेवून त्या कुटुंबाच्या दुःखात सहभाग नोंदवण्यासाठी, तिथे जमेल ती मदत करण्यासाठी जी मनं धाव घेतात, जी माणसं इतकी माणुसकी जपतात, त्या सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदनच करतो. आणि हो, समाजाला तुमच्यासारख्या माणसांची आज, ज्याला आपण कलियुग म्हणतो, या दिवसांमध्ये नितांत आवश्यकता आहे, हेही मी नमूद करतो. परंतु या पुढं जाऊन मी परखडपणे असं सांगू इच्छितोय, ठीक आहे, आजकाल या अंत्यविधीच्या क्षणामध्ये ती वेळ निभावून नेण्यासाठी माणसांची गर्दी कमी कमी होत गेली आहे, कबूल आहे. जाणं आवश्यक आहे. पण तसं पाहिलं ना तर एखादी व्यक्ती मृत झाल्यावर तुम्ही जर धावत जात असाल, धावत गेलात, तर जी व्यक्ती गेली आहे तिला तसा पाहिला तर काहीही फरक पडत नाही. किंवा त्या कुटुंबाचे खूप चांगले कॉन्टॅक्ट्स असतील, खूप नातेवाईक असतील, तर तुम्ही एकटं तिथं न जाण्याने विशेष काही फरक पडणार नाही. हा स्वभाव चांगला आहे हे नमूद करतोच आहे मी. तथापि एका गोष्टीकडं आपण एक माणूस म्हणून जर प्रकर्षाने लक्ष देणार असतो आहोत तर खूप बरं होईल. कोणत्या गोष्टीकडं? एखादा व्यक्ती मृत पावल्यानंतर खांदा देण्यासाठी धावत जाण्याच्या प्रवृत्तीपेक्षा तो व्यक्ती जिवंत असताना तो कोणकोणत्या अडचणींचा सामना करतोय, त्याची नक्की मनातली दुःख काय आहेत, त्याच्याशी आपण संवाद साधू शकतो का? त्याच्या चेहऱ्यावरून जर तुम्हाला त्याच्या मनातली उदासीनता समजत असेल, तो कुठेतरी खचला आहे, त्याला कुठेतरी 4 माणसांच्या मदतीची आवश्यकता आहे. अगदी 4 नाही, पण कोणीतरी जवळ येऊन खांद्यावर हात टाकून त्याला विचारावं, मनापासून विचारावं की अरे काय दुःख आहे, अरे तुझ्या मनातल्या काय यातना आहेत, अरे तू आत्ता कोणत्या संकटात तुझी नौका सापडली आहे, भरकटली आहे, सांग मला. आणि मैं हूं ना असा दिलासा जर तुम्ही त्याला जिवंतपणे देण्याचा प्रयत्न केलात तर मला असं वाटतं की मृत झाल्यानंतर खांदा देण्यासाठी धावत जाण्याच्या स्वभावापेक्षा ही गोष्ट करणं आजच्या युगामध्ये फार आवश्यक आहे. कदाचित कदाचित त्याचं मरणसुद्धा टळू शकेल तुमच्या संवाद साधण्याने. नाहीतर मग होतं काय की जिवंतपणी अगदी रक्ताचे नातेवाईकसुद्धा त्या व्यक्तीला ढुंकून पाहत नाहीत, त्या व्यक्तीशी कधीही असा मनापासूनचा संवाद साधण्यास तयार नसतात. म्हणजेच नातेवाईकांकडं मदतीचा हात मागावा असा मोकळेपणासुद्धा देत नाहीत. पण मग मृत झालेला समजला की मग धावत धावत
मस्तपैकी प्रायव्हेट टॅक्सीज करून त्या घरापर्यंत कसे पोहोचतात आणि आमचं किती प्रेम होतं असा देखावा दाखवण्यात पटाईत अशी लोक या समाजात काही कमी नाही आहेत. समाजामध्ये खरं पाहिलं तर दोन माणसांमधला संवाद संपत चाललेला आहे. एखादा व्यक्ती पोटतिडकीने एखादी चांगली गोष्ट सामंजस्यपणाने, अतिशय समजूतदारपणे आणि अतिशय विचारपूर्वक, जी खरंच ती गोष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे, चांगली आहे, हे पोटतिडकीने सांगूनसुद्धा जर काही लोक ऐकत नसतील तर ते समाजामध्ये शांतीभंग करण्याच्या पात्रतेचे लोक आहेत असंच आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळं माणसं आहेत तोपर्यंत त्यांची दुःख, त्यांच्या यातना काय आहेत हे जर जाणून घेतलं तर कोणीही मृत झाल्यानंतर धावाधाव करण्याइतकं जे पुण्य आहे त्याच्यापेक्षा दसपट पुण्य जास्त तुम्हाला नक्की मिळेल, नक्की मिळेल. म्हणून आपल्या अवतीभोवती, आपल्या रक्ताच्या नात्यांमध्ये किंवा आपण या जीवनात निर्माण केलेल्या नात्यांमध्ये जर कुणाशी आपला असा संवाद होत नसेल किंवा जिथं संवादाची अपेक्षा असताना, जिथं काहीतरी आपण त्याला विचारणं गरजेचं वाटत असताना सुद्धा जर आपण दुर्लक्ष करून 4 पावलं मागं येत असूत आणि आता नको तिथं जाणं, आता उगीच वो मस्जिद अब गले में पडेगी असा जर विचार करून तुम्ही मागं राहत असाल तर मग तुम्हाला स्वतःला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न स्वतःच तुम्ही एकदा तरी आरशासमोर उभा राहून एकांतात स्वतःला विचारा. नाही, मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही असंच उत्तर तुमच्या प्रतिमेकडनं तुम्हालाच मिळेल आणि मग तुम्हाला स्वतःच्या विषयी, स्वतःच्या डोक्यात आलेल्या या विचारांच्या विषयी, अविचारांच्या विषयी तुम्हालाच खंत वाटेल, तुम्हाला तुमचीच स्वतःची लाज वाटेल एक माणूस म्हणून घेण्यास. म्हणूनच पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं मला की आपल्या संपर्कात असलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींना आज सध्या एक माणूस म्हणून जगताना कोणत्या कोणत्या विवंचनांना तोंड द्यावं लागतं आहे आणि त्यांना असं या विवंचना फेस करताना, या संकटामध्ये ती नौका किनाऱ्यापर्यंत नेताना त्यांना जर काही जड जात असेल, त्यांना मदतीची अपेक्षा असेल, त्यांना मदत लागणारच आहे हे तुम्हाला जाणवत असेल, अशा प्रसंगी अशा मित्र आणि मैत्रिणींशी एकांतात संवाद साधायला विसरू नका मित्रांनो. नाहीतर मग ती व्यक्ती गेल्यानंतर, तो मित्र, ती मैत्रीण त्या ढगाळ गेल्यानंतर उगीच रुखरुख वाटून घेण्यात, अरेच्चा मी त्यांना भेटायला हवं होतं, अरेच्चा मी तिला भेटलो असतो, विचारलं असतं तर काहीतरी मार्ग निघाला असता वगैरे, या टिमक्यात ती व्यक्ती ढगाळ गेल्यानंतर मारण्यात काहीही अर्थ नाही. म्हणूनच जो जिवंत आहे, जो अडचणीत आहे, त्याच्या अडचणी नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणं हे मृत पावला एखादा व्यक्ती असा निरोप आल्यानंतर धावत जाण्यापेक्षाही अत्यंत महत्त्वाचं आहे. हाच मुद्दा तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ.